जमदग्नी ऋषी यथार्थ बोलतात, सत्य बोलतात. कारण सत्य बोलताच ते संत असतात. संताच्या वाचेला असत्याचा वारा या जगामध्ये आजपर्यंत लागलेला नाहीये. असत्य कधी बोलत नाहीत म्हणून देव त्यांच्या जवळ असतो. सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे, हे त्यांचं तपश्चर्या असतं. राजा खरंच सांगू लागला. राजा ऋषी खरं सांगतात. राजा हे जे गाय आहे ना, गाय कामधेनू, ही इथली नाहीये, हे स्वर्गातलं भूषण आहे. कारण हे स्वर्गामध्ये जेव्हा देव आणि दैत्यामध्ये युद्ध झालं, या ठिकाणी समुद्र मंथन झालं ना, त्या समुद्र मंथनामधून निघालेली ही कामधेनू आहे. हे स्वर्गाचं भूषण आहे. मृत्यूलोकामध्ये हिला राहण्याचा अधिकार नाहीये. परंतु इंद्राची वस्तू आहे. मी इंद्राला विनंती केली, कशा करता? तुम्ही येता म्हणून. एरवी आम्हाला याची गरज नाही, आम्हाला कंदमुळं खायला भरपूर आहे. म्हणून आम्ही ते, आणि ही वस्तू कोणाची आहे? दुसऱ्याची वस्तू आहे. परवस्तू दान केवी द्यावे, दुसऱ्याची वस्तू दान करण्याचा अधिकार आपला नाहीये. जे वस्तू ज्याची आहे त्याचा अधिकार आहे. म्हणून तुम्हाला हे गाय देणं शक्य नाही. दोन गोष्टी आहेत, एक तर स्वर्गीची आहे, मृत्यूलोकात राहण्याचा हिला अधिकार नाहीये. दुसरी गोष्ट, ही माझ्या हातातली नाहीये, इंद्राची वस्तू दुसऱ्याची आहे, म्हणून मला देता येणार नाही. हे दोन शब्द ऐकल्यानंतर सहस्त्रार्जुनाला काय वाटलं, काय म्हणतो ऐका. राया तुझे पूजेचे अंती, धेनु इंद्रा प्रती, ऐसे करोनी आणि गुती, आश्रमा प्रती आणि राजा, तू येणार म्हणून मला कळालं, आणि तुम्ही इथे आलात. ऊन, मी म्हणताय ऊन लागलेलं आहे, भूकेची वेळ झाली आहे, म्हणून तुमच्या व्यवस्थेकरता म्हणून आम्ही इथं आश्रमामध्ये ही आणलेली आहे. बरं काय आणलं? गाय आणली. कोणाकडे आणलं? इंद्र महाराज. कारण स्वर्गाचा राजा इंद्र आहे. इंद्र देवेंद्र ना, इंद्र आहे इंद्र. मग त्याला विनंती केली, आणि द्या बाबा आमच्याकडे ऋषी उलट, म्हणून त्यांनी विनंती मान्य केली. म्हणून आम्ही या ठिकाणी आलो, आश्रमापर्यंत आणले. म्हणून तुम्हाला ही वस्तू दुसऱ्याची वस्तू देता येणार नाहीये, असं म्हणल्याबरोबर राजांचं डोकं एकदम खवळलं गेलं. काय विचार करतो सहस्त्रार्जुन राजा आहे का? राजा विचारी मानसी, बलात्कारे नेऊ धेनुसी, इंद्र येईल धावण्यासी, शिक्षा मी त्यासी लाविना. आता काय असतं बरं, काय ज्याच्याकडे सत्ता असते, संपत्ती असते, त्याला डोकं थोडं कमीच असतं असं म्हणतात बरं का. त्याचा वरचा मजला थोडा निकामीच असतो म्हणे. काय देवाची न्याय आहे, ज्याला बुद्धी दिली त्याला पैसा दिला नाही. काय काय करावं काय नाही, अवघड आहे. ज्याला सगळं दिले बरं काय, दोन पाये दिलं, ते घरामध्ये संसारात राहतात. आमच्या सारख्याला वाटतं देवा आपण आळंदीच्या वारीमध्ये का सामील होऊ शकलो नाही. देवाची देवाची म्हणता येणार नाही. आता आपण उगं सहज विषय निघाला, पण आपलं कर्म आहे, जाऊन द्या, इस्तार सोडा. बघा, याला कळायला पाहिजे होतं स्वर्गातलं भूषण आहे, आपल्याला गरज नको आहे, परंतु नाहीये. बुद्धी कमी असल्यामुळे विचार केला. राजा विचार करू लागला, पण बलात्कार आहे ना. बलात्कार शब्दाचा अर्थ काय? मनाच्या विरुद्ध करणे, याला बलात्कार म्हणतात. मनाच्या विरुद्ध गोष्टी करणे. लगेच आपण ऋषी देत नाही ना, आपण घेऊन जाऊ. लगेच सांगितलं, अरे जा रे, काय करा लगेच. जर यत कदाचित जर इंद्राची गाय, इंद्र जर माझ्यासोबत युद्धाला आला, तर इंद्राला मी काय करेन, शिक्षा त्याला लावीन, आणि मग मात्र मी गाय घेऊन जाईन, असा विचार केला. आणि आपल्या सेवकाला राजा सहस्त्रार्जुन काय आज्ञा करतो ऐका पुढं. सोडावया काम धेनु, राये दाढीला प्रधान, आडवा राहिला जमदग्न, देदीप्यमान तेजस्वी. राजाने सांगितलं, जा रे म्हणले, त्या गायीला सोडा, बघू म्हणले कोणाची हिंमत आहे आपला अडवायची. आपल्याकडे शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, सगळ्या प्रकारचा आपण सेनाबद्ध सन्नद्धच आहोत. इथं तर आश्रमामध्ये आहे कोण? हे दोघच आहेत ना. इंद्र जर आला तर इंद्राला पुरून उरणारे आपण आहोत, असा विचार करून कामदेवला सोडवण्याकरता राजांचं सैन्य पुढे आल्याबरोबर आडवा राहिला जमदाग्न ऋषी गायीच्या समोर उभे टाकले. कसा होते? दैदिप्यमान आणि तेजस्वी होते बरं काय. ऋषींचा तेज, तपाचे सामर्थ्य त्याच्या चेहऱ्यावर दिसतं बरं काय. उगं खाऊन पिऊन उगं नवीन येणं चेहऱ्यावरचं वेगळं,
तपाचे सामर्थ्य, ज्ञानाचं सामर्थ्य, नामाचं सामर्थ्य त्याच्या चेहऱ्यावर ओसंडत असतं बरं का. काय असतो बघा महात्म्यांचा चेहरा, वा 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 वा. एखाद्या महात्म्याला बघितलं ना, समाधानाथी जैसे दर्शने प्रशस्ते समाधान, आनंद वाटावा असा तेजे पुंज तेहरा. जमदग्न ऋषी पुढे झाले आणि काय होऊ लागतं ऐका पुढे. जमदग्नीच्या तेजा पुढे प्रधान पळे मागिली कडे, योद्धे पळाले निधडे सैन्य बापुढे ते किती. जमदाग्नी ऋषींच्या तेजा पुढे, हातात शस्त्र नाही, युद्ध करत नाहीत ऋषीवर. तेज तेज काय या तपश्चर्याचं तेज असतं लक्षात घ्या सज्जनो. आता माणसाचं तेज राहिलंच नाही बरं काय. का कुठलं बी हॉटेलातलं खाणं, कसलं बी खाणं, घरात शुद्धता नको, अन्नात पवित्रता नको, राहण्याची पवित्रता नको, अरे 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 वाणीत पवित्रता नको. किती खोटं किती खोटं. लातूरून कीर्तनाला यायचं असलं तर म्हणतात पार आम्ही बघा बुलढाण्याच्या पलीकडून यावंच लागतं आम्हाला, आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कीर्तन इकडं रत्नागिरीकडे काय काय म्हणतात. अरे अरे अरे. पण ऋषीकडे तसं नव्हतं. सामर्थ्य त्यांच्या तेजा पुढं. तेज बघितल्या एखादा सूर्याचा दिव्य या ठिकाणी द्वादश कळेने सूर्य तापल्यानंतर जसं समोर कोणी राहू शकत नाही, तसं प्रधान पळे मागील इकडे. राजाला ऋषीला बघितल्या प्रधान गेले. योद्धे पळाले निधडे, निधडे योद्धे सुद्धा मागे गेले. पण कुठे तर कुठे गेले कोणाला पत्ता नाहीये. सैन्य बापुढे ते किती. सैन्याचं काम काय असतं, चला रे चला म्हणलं की पुढे चला, नका फिरा रे फिरा म्हणलं की फिरायचं. काही लोक हौशे गौशे नवशे असतात, ते मागे फिरले सगळेच, कोणी जात नाहीये. राजाने परिस्थिती बघितली, ऋषी शस्त्रार्जुन राजा काय करतो ऐका पुढं. ऐसे देखोनिया जाण राजा दळिनला पण, पुढे उभा जमदग्न तो अरुण प्रमाण ढळेना. ऐसे देखून या जाण, असं शस्त्रार्जुन राजाने बघितलं. राजा लगेच धावत समोर आलेला आहे, धाव घेतली. पुढे जमदाग्न ऋषीला बघितले. जमदाग्न ऋषी राजाच्या हातामध्ये शस्त्रास्त्राला न घाबरलं, अनुप्रमाण ढळेना, मागे होत नाही, कारण मागे गाय आहे. जोपर्यंत माझ्या देहामध्ये प्राण आहे तोपर्यंत गायीला कोणी हात लावू शकत नाही, असा विचार जमदाग्नी ऋषीने केलेला आहे. आणि तिच्या रक्षणाकरता स्वतःचा प्राण द्यायला या ठिकाणी जमदाग्नी ऋषी तयार आहेत. समोर गेले, पाहतात तर काय राजा काय करतो ऐका पुढं. ऐसे देखोनिया त्यासी राजा मोकली शस्त्रांसी, ती लगोन शक्ती ऋषीसी मग हातवसी निर्वाण खडग. ऐसा देखून या त्यासी, ऐसा म्हणजे कैसा, यत्किंचित सुद्धा कामधेनूच्या पुढे हा राजा ढळत नाही. प्राणाला उदार झालेला आहे. प्राणावर उदार झाल्याशिवाय परमार्थामध्ये गतीच नाहीये बरं काय. म्हणजे हे बी होऊ दे तेही होऊ दे, होतच नाही. उदार व्हावं, तुका म्हणे भावे देहाशी उदार. उदार राजा झालेला आहे, कामधेनूचं संरक्षण करू लागलेलं आहे. त्यावेळेस राजाने बघितलं, राजाने शस्त्रास्त्र घेतलेलं आहे आणि लगे टाकू लागलेलं आहे, परंतु कुठलाच प्रकारचा शस्त्र ऋषींच्या शरीराला स्पर्श करू शकत नाही, कारण दिव्य तेज असल्यामुळं. आणि मग त्याने लगेच या ठिकाणी आपल्या हातामध्ये असलेले कमरेची या ठिकाणी म्यानातून तलवार खाडकन या ठिकाणी काढली. हातामध्ये खडग घेतलेला आहे, एका हातामध्ये ढाल घेतली आणि समोर मात्र मारण्याकरता जाऊ लागला. बोला ताई. जेथे विषयाचा ती स्वार्थ, तेथे नाटवे कर्तव्य व्यर्थ. राजहस्ते ऋषी घात, ऐसा अनर्थ ओढवला. ऐका परिस्थिती काय आहे. ज्या ऋषीला माथा वंदन करायला पाहिजे, ज्या ऋषींच्या समोर आपले हात जोडले पाहिजे, त्याच हातामध्ये राजाने शस्त्रास्त्र घेऊन ज्या ऋषीला वंदन करण्याला पूज्य आहे त्या ऋषींचा घात करायला निघाला. का? विषय विषय. जिथं स्वार्थ आला ना, तिथं सगळे असंच असतं बरं का. संसारामध्ये असंच असतं. स्वार्थ आला की मोठा अनर्थ घडतो. ऐसा अनर्थ उडवला. तिथं कारण
कर्तव्य आठवत नाही, आपण कोण आहोत, काय करायला पाहिजे, हे कशामुळं, स्वार्थामुळं. आणि हे विषयाचा स्वार्थ असतो बघा संसारामध्ये. काय काय होऊ लागलेलं आहे. अरे 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 अरे, या कलियुगामध्ये आपण जन्माला आलो, अरे एका दृष्टीनं वाईटच आहे बरं. काय काय पाहतो आपण, काही कळतच नाही. फक्त कलियुगामध्ये एक गोष्ट चांगली आहे, ते म्हणजे नामस्मरण केल्यामुळे उद्धार होतो. संध्याकाळी 7 ते 9 रामायण मीटिंग वर येता येतं, एवढं सुख आहे बरं काय. बाकी 12 किती राहिलेले तासामध्ये सगळं दुःख, खोटारडापणा पाहायला मिळतं. कशामुळं, स्वकर्तव्यार्थ उरलेला नाहीये, स्वार्थापोटी. राजे हस्ते ऋषी घात ऐसा अनर्थ उडवला. राजांच्या हाताने ऋषीचा घात करण्याचा विचार करू लागला. जिथे ऋषीचा घात आहे ना, तिथे मात्र राज्यामध्ये काही कळा राहत नाही. राज्य त्याचं टिकतही नाहीये. असू द्या, कथा आठवते म्हणून थोडं सांगतोच. करपात्रजी महाराज म्हणून ऋषी आपल्या देशामध्ये होऊन गेले. ज्यावेळेस इंदिरा गांधी प्रधानमंत्री झाल्या नव्हत्या, त्यावेळेस करपात्रजींनी महाराजांनी सांगितलं, आम्ही तुम्हाला आमचं सगळंच या ठिकाणी आध्यात्मिक बळ लावू, तुमचा प्रचार करू. तुम्ही एक काम करा की गाई गोहत्या प्रतिबंधक कायदा निर्माण करा. म्हणजे तुम्ही कुठल्याच कत्तलखान्याला परवानगी देऊ नका, आम्ही तुम्हाला निवडून देऊ. करपात्रजी महाराज नावच करपात्रजी, हातापुरतमध्येच अन्न बसेल तेवढं खायचं. योग यांच्या आशीर्वादाने म्हणा, यांच्या प्रचाराने म्हणा, काँग्रेसचं राज्य आलं. राजे प्रधानमंत्री झाल्यानंतर करपात्रजी महाराज गेले आणि सांगितलं, तुम्ही बंदी करा. बंदी तर करण्याचं सोडून द्या महाराज, ऋषी वर्यावर आमच्या गोळ्या झाडण्यात आल्या आणि अनेक ऋषींचा गतप्राण झाले. त्यांचा प्रादुर्भाव काय झाला आपण परिस्थिती पाहतात. सोडा, मला कोणत्या पक्षाची टीका करायची नाही, मला त्याचे घेणं देणं नाहीये. कारण ऋषींच्या अवघड, ऋषींचा आपण जर घात केल्यानंतर काय होतं हे काही दिवसाला सहस्त्रार्जुन राजाला कळणार आहे. परंतु लगेच अशा प्रकारचा अनर्थ मात्र आजच्या घडीला हा करण्याचा प्रयत्न लोभापोटी, स्वार्थापोटी राजा करू लागलेला आहे. राजा अत्यंत क्रोध युक्त निर्वाण शस्त्रे टाकीत, तेने ऋषीची केला घात, पडिला तेथ जमदग्नी. राजा अत्यंत क्रोधयुक्त, राजाला कमी नव्हता, 1000 हात होते, नावत सहस्त्र, 1000 हात आले. आता काय एवढे हात आले त्याची कथा वेगळी, आता नाही सांगणार, असू द्या. मग निर्वाण प्रकारचे शस्त्र टाकू सुखी केला. ते शस्त्र राजांचे शगल लागलेले आहेत, ते ऋषीचा घात झालेला आहे. आणि जमदाग्नी ऋषी मात्र निचेष्टित पृथ्वी तळावर पडलेले आहेत असं बोलू लागतात. जमदग्नीने सांडिला कोप, या लागे त्याची न देववे शाप, तेने रायाचा प्रताप शस्त्र साटोप चालिला. श्रोते लोकांना शंका येईल की राजा म्हणणारा एवढं जर जमदाग्नी ऋषीवर जर या ठिकाणी शस्त्र टाकत असेल, धारा तीर्थी लोळवत असेल, तर ऋषी म्हणल्यानंतर शापादपी शरादपी असतात. त्यांनी राजांनी एक जर शब्द केला असता, जळून जा, भस्म होसात हो, एवढा बोलला असता, तर राजाला पेट्रोल टाकायची गरज राहिली नसती. काही गरज जाग्यावर जळून राख झाली असती. असं का केला नाही? जमदाग्नीने सांडिला कोप, कोप म्हणजे राग, सांडला होता. सांडला म्हणजे नाहीसा केला होता, नाहीसा केला म्हणजे अंतरणामध्ये नव्हतंच. या लागी त्यासी न देववे शाप, याच्या करता राजाला ऋषींनी शाप देऊ शकले नाहीत. त्याच्यामुळं राजांचा एवढा प्रयत्न चालला बरं काय. लोक म्हणतात असं का करायला लागले पोरग रे? काय नाही म्हणलं, लाडाचं एकटा हाय, नवसं हाय, असं केलेलं हाय, एकटंच हाय, त्याला जर काय जर म्हणावं तर पिऊन मरतो म्हणाले. मग जाऊ द्या, आता कसलं का करणार, 1 एकर का ऐकणार, 2 एकर का ऐकणार, जसं त्या पोरात चलतं ना तसं राजाचं चालू लागलेलं आहे. काय करावं, शस्त्र साठोप चालीला, राजांचं शस्त्र याच्यावर चालत आहे असं ग्रंथ करते. तुम्हा आम्हाला शंका निरसन करण्याकरता उभी टाकलेली आहे. बोला. जमदग्नीचा गेला प्राण, पळाले आश्रमीचे ब्राह्मण, राजा बोलिला पण आता कामधेनू आणरे. जमदाग्नी ऋषींचा प्राण निघून गेला. कोणी घेतला? राजा सहस्त्रार्जुनाने घेतला.
आणि ऋषींचा प्राण गेला म्हणाल्यानंतर बाकीचे ऋषी होते ना, आता ब्राह्मणच बघा, ब्राह्मणाकडे हिंमत तेवढी नसते. कारण ब्राह्मणाचं काय काम आहे? अध्ययन, अध्यापन, होय की नाही? षटकर्म करणं हेच त्यांचं या ठिकाणी असतं बरं काय. याला युद्ध करायचं नसतं, क्षत्रियाचं काम आहे. ब्राह्मणाकडे शाप असतो, पण यांनी शाप सांडलेला होता. मग ते सगळे ब्राह्मण पळायला लागले. आश्रमामध्ये होते ते. राजा म्हणला आता झालं, म्हणला आता बरं झालं, म्हणला आता काय करा, जा रे म्हणला कामधेनूला घेऊन या. लगेच दूत मात्र कामधेनू आणण्याकरता निघाले. आणि काय झालंय का? धेनू सोडवाले सेवक, रेणुका शोभली अत्यंतिक, चक्र करोनिया ताटक, युद्धा सन्मुख ते झाली. पृथ्वी तलावर ऋषीमुनीवर हे पडलेले आहे जमदाग्नी ऋषी. हे पाहता पाहता गोष्ट रेणुका मातेला कळाली आणि आपले कामधेनू नंदिनीला नेण्याकरता येत आहेत म्हणाल्यानंतर लगेच या ठिकाणी ताटक नावाचं अस्त्र या ठिकाणी समोर घेतलेलं आहे. चक्राकार त्यांनी हातामध्ये घेतलं, समोर आली बरं काय. कोण कोण? रेणुका माता. लोकाला वाटतं आताच आमच्या महिला युद्धामध्ये या ठिकाणी सामील झाल्या. असं नाहीये. भारतीय नारी कमी समजू नका. नारी कमी नाहीये, नारी रतन की खाण आहे. नारी जेवढी या ठिकाणी, खरं सांगू का, आपल्यापेक्षा स्त्रियामध्ये ताकद भरपूर असते असं एक शास्त्रकारांनी सांगितलेलं बरं काय. आहाराचा विचार केला तर आपल्यापेक्षा जास्ती असतात, ताकदीचा विचार केला तर जास्ती असतात. पण मागे का पडल्या? पुरुषापेक्षा स्त्रियामध्ये लज्जा 8 पट जास्त असते, म्हणून थोडं मागे पडल्या. जर एकदा का नारी खवळली ना, तिचं जर अवतार जर बघितलं ना, आ हा 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 हा, मग एवढ्या प्रकारची रेणुका माता खवळल्या, शोभली आत्यांतिक, चक्र घेऊन या ताटक, युद्धा सन्मुख ते झाले. एवढं सैन्य, भीती वाटत नाही. समोर आल्या आणि काय करू लागलाय का? ताटक चक्र भेने, उठा उठी पळाले प्रधान, सेना निघे जीव घेऊन, पळाले सैन्य 12 वाटी. आता यांचा क्रोधानीचा अवतार बघितल्यानंतर एखादा रणांगणामध्ये चंडिके सारखा रुद्र अवतार धारण केलेला, युद्धाच्या सन्मुख ते आल्यानंतर उठा सगळे म्हणणारे या ताटक चक्राच्या भेनाने उठाउठी पळा लागले. प्रधान पळाले, सैन्य आपला जीव घेऊन पळू लागले. कुठं? 12 वाटाला. प्रत्येकाला आपला जीव प्यारा असतो बरं काय. जीवावर आलं तरीही आपला जीव वाचला तर पुन्हा बघूत म्हणतात. बचेंगे तो और लढेंगे. विचार केल्याने जिकडे रस्ता मिळेल त्या दिशेला रेणुका मातेच्या अस्त्राला बघून सगळे सैन्य 12 वाटेला धावू लागलेलं आहे. ताटक चक्राची तिखट धार, निधडे पाडिले महावीर, वाती रुधिराचे पूर, तिज समोर कोण राहे. ताटक चक्राची धार म्हणणारी कशी होती? एकदम तिखट होती बरं काय. तलवारीच्या धारेपेक्षा अति शतपटीनं अधिक होती. निधडे म्हणणारे महावीर मात्र समोर तिच्या आल्यानंतर या शस्त्राच्या घायाने त्यांचा गतप्राण होऊ लागला. त्याने अंगातून रक्त वाहू लागलं. कित्येक जणाचा या ठिकाणी धडापासून मुंडके वेगळे झाले. रक्ताचा पूर वाहू लागला. जसं आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये अजून पाणी नाहीये, नदीला पाणी अजून आलं नाही, पूर व्हायचा प्रश्न राहिला नाही, पण तिथे मात्र रक्ताचा पूर वाहू लागला. आणि तिच्या समोर कोण आहे? कसलाही बलवान असलेला सुद्धा योद्धा माझ्या रेणुके मातेच्या समोर मात्र राहिला, समोर शक्ती राहिलेली नाही का? चंडिके सारखी रणांगणामध्ये खवळलेली आमची माता आहे. काय होत आहे का पुढं? कामधेनु ते लावो, सोडू दाविनला सोये राहो, रेणुकेने सोडिता बाहो, पडे शस्त्र बाहो मूर्छित. कामधेनूला सोडण्याकरता राजा धावत धावत आला. रेणुकोने नुसता आसडा दिला, चक्र तर मारलंच नाहीये. आसडा दिल्याबरोबर धाडकन पृथ्वीवर पडला. पडल्याबरोबर एकदम मूर्छा आली. मूर्छा आली म्हणजे दातकळी बसल्यासारखं झालं. राजा मूर्छित पडला. आणि राजा मूर्छित पडल्या म्हणाल्या बरोबर बाकीचे आजूबाजूचे त्याचे पोरं बिर होते का नाही जवळ, ते काय करू लागतात? शस्त्र अजून राजाचे पोरं आहे का पुढं? अर्जुनाचे सूत,
दाविनले क्रोध युक्त ती युद्ध केले अद्भुत तव सावचित्त नृप झाला. सहस्रार्जुन राजांचे सुत म्हणणारे मुलं, त्यांना राग आला. आपला बाप रणांगणामध्ये पडल्यानंतर कोणत्या राजाला मुलाला राग येणार नाही? कारण बापाचा वैर उगवण्याकरता कित्येक पोरं आपला प्राणपणाला लावतात. ज्ञानोबाराय सुद्धा वर्णन करतात बरं काय. बापाचा वैर घेण्याकरता जसा एखादा पोराने पण करावा, तसं यांनी विचार केला. आज जाऊत म्हणले आणि बघू म्हणले रेणुकीने असं केलेलं आहे. सगळे आले, एकदम क्रोधयुक्त झालं. आणि युद्ध मार्ग अत्याद्भुत प्रकारचे युद्ध केलं. तोपर्यंत इकडे राजा सहस्रार्जुन सावध झाला, देहावर आला. आणि राजा कसा युद्ध करतो ऐका पुढे. निर्वाण शस्त्राचे घाये राव सोडिल लाहे तिसीन लागती पाये देखो राव गजबजिला. राजा सावध झाला आणि निर्वाण प्रकारचं शस्त्र राजा सोडू लागला. परंतु एकही शस्त्र जमदाग्नी ऋषींची पत्नी म्हणणारी माता रेणुकीला लागत नाही. राजाने बघितलं, अरे काय आश्चर्य आहे म्हणावं, एवढ्या मोठ्या माझ्या प्रकारच्या शस्त्र आहेत, न देवा दानवाला न सहन होणारे, पण हे म्हणणारी रेणुका म्हणणारी मानव, याचा कोण केव्हा, त्यामध्ये लघुत्व आणि स्त्री एवढा मोठा मी राजा आहे. देवाला हरी खायला लावलं, पण स्त्रियाच्या पुढे मला आता हार घ्यायची वेळ आली. बघा केवढाही माणूस का सुद्धा कधी कधी स्त्रियाच्या पुढे हार घ्यावंच लागतं. मोठे मोठे लोकांनी घेतले बरं काय. आमचे बघा झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्यादेवी होळकर, पोटाला आपल्या पुत्राला बांधून त्यांनी या ठिकाणी देशाकरता आपल्या पुष्कळ प्रकारचं रणांगणामध्ये युद्ध केलं. मोठमोठ्या सैन्याला सळो की पळो करून सोडले. त्याच्यामध्ये भीमाबाई एक म्हणून होती. पण काय करावं, खरा इतिहास माणसाला अजून आपला कळला नाही बरं. चांगल्या चांगल्या व्यक्तीचे नाव कोण लपून ठेवलं काय माहिती. आता लिहिणाऱ्याने कसा इतिहास लिहिला, जाऊ दे, आपण काय वर्णन करावं त्यांचं असं द्या. मग असं या स्त्रियांनी म्हणणार मला लघुत्व आणलं, काय करावं, असे माझी लाज गेली असा मनात विचार सहस्रार्जुन राजा करू लागला. मज सहस्रार्जुनाचा यावा नसावे देवा दानवा मनुष्याचा कोण केवा त्यामध्ये लघुत्व आणले स्त्रिये. ओवी झाले ते पुढची घ्या. चामुंडा शास्त्राचा प्रळय घात बळे सहस्रार्जुन आणित साहोनी एक विसाघात पडे मूर्छित जगदंबा. शेवटी त्याने चामुंडा अस्त्राचा उपयोग राजाने केला. चामुंडा नावाची देवी आहे, त्या देवीला प्रसन्न करून वरदान मागून घेतलं होतं. मी ज्यावेळेस तुझं स्मरण करील त्यावेळेस तू अस्त्रदेवतेमध्ये प्रस्थापित व्हायचं आणि मी ज्या कार्याकरता सोडलं ते कार्य करावं. आणि अशा प्रकारचा वरदान सहस्रार्जुन राजाला चामुंडाने दिला होता. आणि ही चामुंडा अस्त्र म्हणणार हे कसं एकदम प्रळय काळाच्या वेळेला जसं उत्पन्न व्हावा तसा त्यांनी सोडला. आणि बळे शस्त्र आपल्या बळाने मात्र सगळं सहस्रार्जुन 1000 हाताचं एकदाच ताकद एकवटली आणि तो शस्त्र म्हणणारा चामुंडा अस्त्र रेणुके मातेला हाणल्याबरोबर कितीदा आणलं, 21 वेळा, 6 आघात 21 वेळा हाणले. त्यावेळेस मात्र पडे मूर्छित जगदंबा, जगदंबेचा अवतार असलेली माझी रेणुका माता धरणीवर मात्र मूर्छित पडली. अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी झालेली आहे. ग्रंथकर्ते वर्णन करतात. जमदग्नी आज्ञेचे बंधन कामधेनुसी होते पूर्ण ऋषी निमतांची जाण धेनु निर्बंधन सोय झाली. आता राजांचं ध्येय कशा करता मारलं, जमदाग्नी ऋषीला का मारलं, रेणुका मातेला का मारलं, तर नंदिनी नावाचे जे कामधेनू घेऊन जायचं होतं म्हणून मारलं. आता राजाला कळालं आता आपल्या आडमार्गामधला काटा होता आणि आपल्याला विरोध करणारे होते ते दोघही संपले. आता न्यायला काय हरकत आहे. मग राजा आपला मोर्चा नंदिनीकडे वळला. नंदिनीने विचार केला. नंदिनीने विचार करते
की जमदाग्नी ऋषीचे आज्ञेचं बंधन मला होतं. आता जमदाग्नी ऋषी या ठिकाणी पूर्णत्वाला काय झाले, निमताची जाण त्यांनी निमाल्यानंतर धेनू मात्र निर्बंधन स्वयं मुक्त झाली. तिने मुक्त झाली आणि काय करू लागली आहे का, रेणुकारणी पडिली आवरी, राजा दावणी धेनू धरी, धडकानोनी निघे बाहेरी, शस्त्र करी नाटोपे. रेणुका माता जमिनीवर धारा तीर्थ पडल्यानंतर राजाला आनंद झाला. राजा लगेच मात्र उल्हासित झाला. राजाला वाटलं आत्ताच्या आता जातो, धेनूला घेतो, गावाकडे जातो, अख्ख्या लोकाला मात्र पंचपक्वानाचं भोजन देतो असा मनात भाव आला. धावून मात्र या ठिकाणी धेनूला धरण्याकरता गेला. धेनू आपल्या 1000 हाताने तिला कवळणार. धेनूने एक धडका मारली, डुसणी मारली म्हणतात आपल्याकडे गाईन. धडका मारल्याबरोबर निघे बाहेरी शस्त्र करी नाटोपे. बाहेर निघाली आपण बरं का धडका मारून. आता आली मैदानामध्ये. अगोदर होती कुठं, ऋषीच्या आश्रमामध्ये. आता गाय बाहेर आली, राजा या ठिकाणी पडला. काय होतं गोड कथा आहे, थोडं वेळ लक्षपूर्वक ऐका पुढं. राजा खुरावरी हाने घात, तेने खुरी निघाले रक्त, त्याची खुरासनी झाल्या रक्त, आले युद्धार्थ रायासी. असो जमदाग्नी ऋषींचा प्राण त्याग झाला. माता रेणुका मूर्छित, या ठिकाणी त्यांचाही धड वेगळं झालेलं आहे. गायीने विचार केला आता आपलं बंधन सुटलेलं आहे. राजाला मात्र आटोप न करता बाहेर आली. राजाने मात्र या ठिकाणी काय केलं, खुरावर या ठिकाणी घात मारला गेला. गाईला खूर असते बरं काय, खूर. त्या खुरावर मारल्यानंतर त्या खुरातून रक्त निघाले. त्याने झुरासनी झाले आरक्त, म्हणजे लाल बुंद रक्त निघालं. आले युद्धार्थ रायाशी. त्या रक्तापासून काही सैन्य निर्माण झाले. ते हातामध्ये रिकामे आले नाहीत पूजाचा आरती घेऊन, हातामध्ये शस्त्र घेतले. शस्त्रार्जुन राजावर आणि शस्त्रार्जुन राजाच्या सैन्यावर युद्धाला मात्र या ठिकाणी तुटून पडू लागले. खुरासनी पळवणी पाहे, राजा शृंगी हानी घाय, झाला शिंगाळांचा उद्भव, ती शस्त्र भाव हांकिला. खुरावर मारल्यामुळं झुरासण्यासारखे या ठिकाणी सैन्य बाहेर निघाले. राजाने विचार केला आता आसन आटोप नाही म्हणलं, हिला मानेवरच हाणून शिवछेद करावा. पण मारता मारता नेम हुसकला. नेमकं कुठं लागलं, या ठिकाणी त्यांच्या शिंगाला लागलं. राजा शृंगी हानी घाय, शृंगाला लागलं. मग त्या शृंगामधून रक्त निघाल्यानंतर शिंगाळ्याचा उद्भव, शिंगाळे नावाचे दैत्य या ठिकाणी काय सैन्य उत्पन्न झालं. ती शस्त्रभाऊ झाकीला. किती निघाले, 1000 हाताच्या शस्त्रार्जुनाला झाकून टाकलं. जसा एखादा दिव्य प्रकारचा मोठा ढग यावा आणि जसा आकाशातला तारा चंद्र सूर्य झाकावा, तसं शस्त्रार्जुन राजा या शिंगापासून उद्भवलेल्या शिंगाळ्याच्या सैन्यापुढं याच शक्ती चालत नाहीये, झाकळून गेला. असं ग्रंथकर्ते नाथबाबा तुम्हाला वर्णन करून सांगतात. आकरंदे देहांबरड्यासी, ते ठाई झाले काळे मसी, जन्म पावले हा बसी, ती शस्त्र भाऊ हांकिला. गाईनं हंबरडा फोडला, एकदम मोठा हंबरडा फोडला. आक्रंदून मोठ्या आणि हंबरडा फोडल्याबरोबर ते ठाई झाले कालेमेशी. कालेमे नावाचे या ठिकाणी सैन्य उत्पन्न झालं. आणि काय जन्म पावले हबेसी, हब म्हणजे मुखातून निघाला हंबरडा. त्या आवाजातून मुखातून काही सैन्य निघालं. किती निघालं, अगणित सैन्य निघालं. त्या सैन्यामुळं अगोदरच हे झाकळून गेलता. तेने शस्त्र बाहू झाकीला. आता चौकडून मारा झाला बर का याला, शस्त्रार्जुन राजाला. एवढं काही न काम केलं आपलं काम. आणखी गाय काय करू लागली, काम धेनू म्हणणारी नंदिनी ऐका पुढं. इतके करोडिया कंदणा, स्वर्गा गेले काम धेनू, राजा झाला ती उद्विग्न, मालवदन तापी.
इतके करोनिया कंदन, एवढं कंदन म्हणजे रणांगणामध्ये युद्ध झालं. स्वर्गाला म्हणणारी कामधेनू गेलेली आहे. कामधेनू जातात डोळ्याच्या देखत पाहता पाहता कामधेनू स्वर्गात गेले. राजाने बघितलं, राजा उद्विग्न झाला. अरे अरे अरे, तेलही गेलं, तुपही गेलं आणि हाती धुपाटणं आलं. म्लान वदन झाला, अनुताप झाला. आता काय उपयोग आहे? झाला अनुताप, पण राजाला काय करावं, काय करावं? का बरं अनुताप झाला ऐकायचंय? पुढची ओवी आहे का? म्हणे स्वतःना परमार्थ उगाच केला शस्त्राघात, माझ घडला ब्रह्मघात, सत्य अनर्थ स्वलोभे. मनुष्याला अनुताप होतो बरं काय. कधी होतो? सगळं जवळच गेलं की मनुष्याला ताप होतो. सगळंच गेलं ना, काय झालं आता? गाय बी गेली, ऋषींचा या ठिकाणी वध करण्यात आला. एकटं नाहीये, सपत्नीक दोघांचा वध केला. राजाला वाटलं स्वार्थही झाला नाही, परमार्थही झाला. उगीच केला शस्त्रघात आणि काय घडला? ब्रह्महत्या घडली. अनर्थ झाला कशामुळं? लोभामुळं. म्हणून मनुष्याला लोभ खूप मोठा आहे बरं का. हा, हे विकार एवढे बलवान आहेत ना, दिसायला छोटे दिसतात. कोणते विकार? काम, दोनच अक्षराचा आहे. क्रोध, लोभ, दिसायला छोटे आहेत, पण आबा बाबा 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 यांची ताकदीचा विचार केला तर तैशी तृष्णा वाढीनलिया, मेरू हाताही आलिया, तरी ना म्हणे एकादिया दारुणा ओळगू. एकदा का लोभ माणसाला सुरुवात झाला ना, मेरू पर्वत एवढं सोनं मिळालं तरी म्हणता अजून थोडं आहे का बघा हो. एवढं असतं. माझं सगळंच गेलं, आता पश्चाताप करू लागलाय. एक म्हण असते ना, दूध जलता है पानी जलने के बाद और आदमी पश्चाताप करता है बर्बाद होने के बाद. तसं आता सगळं झालं. आता राजा उद्विग्नता करू लागला. काय करावं, काय करावं विचार करू लागला. राजा अनुतापी मानसी, काही न बोले कोणासी, घेऊन सकळ सैन्यासी, निज नगरासी तो गेला. राजा अनुताप मानशी, मनामध्ये अनुताप व्हायला पाहिजे. अनुताप घडला का काही दुःख निघून जातात बरं का सज्जन हो. अनुताप पण विसावाला पाहिजे बरं का. परितोरा हे विसावला, आधी अवसानी भला. तुकोबरा म्हणतात, अनुतापे दोष जाय न लागता निमिष, पण परितोरा हे विसावला. राजाला अनुताप झाला, काहीच बोलला नाही कोणाला. आपल्या सैन्याला घेतला, निज नगराकडे म्हणजे आपापल्या नगरीकडे निघून गेला. रणी रेणुका मूर्छा पडना, ती सोये होणी सावधान, ठाई ठेवनिया प्राण, चेतना संपूर्ण पावली. रेणुका माता इकडे या ठिकाणी काय झाल्या होत्या? या शस्त्राच्या आघाताने खूप मोठं दुखापत झाली होती आणि त्यांनी मूर्छापन्न अवस्थेमध्ये गेल्या होत्या. आपण म्हणा ना सध्याच्या काळामध्ये कोमात गेल्यासारख्या. नंतर ती या ठिकाणी थोडं स्वय होऊन सावधान झाल्या. राजाला वाटलं सगळे गेले, हे निघून गेले. मग ठाई ठेवून या प्राण चेतना संपूर्ण पावली. चेतना अंतकणामध्ये आल्या, प्राण होता, धुक 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 अंतकणामध्ये होत, छाती उडत होती. चेतना संपूर्ण या ठिकाणी आली. मग रेणुका माता काय करू लागलाय का? अकंदन देखोनी आत्यंतिक, आक्रंदे दिदली अंक, परशुरामा पावावश्यक, माझे निज दुःख निवरावया. कंदन देखोणी आत्यंतिक रणांगणा बघितल्या, रक्तांचा पूर वाहतो. त्याच्यामध्ये या ठिकाणी रक्त मेद मांसाचा चिखल झालेला आहे. जसं पावसाळ्यामध्ये दोही धडी भरून जावे तसा रक्ताचे पाठ वाहू लागलेले आहे. त्याच्यामध्ये ओढण खडग, हात काय ढाल काय तलवारे काय, जसा नदीतल्या माशासारखे तळपू लागले. अशा प्रकारचं रणकंदन आत्यंतिक बघितल्यानंतर आक्रंदून हाक दिली, परशुरामा अशी मोठ्याने हाक पावली सांगितली, पाव आवश्यक.
परशुरामजी कुठं होते? कैलासामध्ये. कशाला गेले होते? फिरायला नाहीये, किंवा एखादं कुणीकडे जाऊन तीर्थाटन करण्याकरता नाही गेले होते. काय करण्याकरता गेले होते? ज्ञान प्राप्त करावं, धनुर्विद्या शिकण्याकरता, विद्या शिकण्याकरता गुरुगृही गेले होते. कुणाकडं? भगवान शिवप्रभूकडे शिकत होत्या. आईची हाक या ठिकाणी गेली तिथं. काय म्हणते? माझे नज दुःख निवारावया. परशुरामा, अरे मला दुःख झाले, निवारण करण्याकरता ये. असा हाक इथं मृत्यू लोकात मारले. कैलासापर्यंत हात गेली का नाही आहे का पुढची होवी? तो मातेचा महाध्वनी कैलासी पडे तुझ्या कानी. तो आलाची तत्क्षणी मातृवचनी अति भक्ती. परशुरामा धाव करुण वचनाने, करुणा वचनाने केलेली धाव परशुरामजीच्या कानापर्यंत गेली. लगेच त्याने ते मातेचा महाध्वनी कैलासी पडे तुझ्या कानी. परशुरामा, हे कथा सांगायला लागलेत बर का मध्यंतरीच. हे धनुष्य कुठून आलं याच्याकरता कथा आई. आपला आता सीता स्वयंवराकडे जायचंय ना, हे धनुष्य कोण आणलं काही नाही याच्याकरता कथा सांगतात की कैलासावर तुमच्या कानापर्यंत या ठिकाणी हा आवाज गेला. लगेच तुम्ही तत्क्षणी धावलात. मात्र वचनी अति भक्ती, आईवर भक्ती असले पाहिजे. आईच्या शब्दांना मान दिला पाहिजे. जसं शास्त्राने जे सांगतं तसंच आपल्या आई वडिलांचा शब्दाला पूर्णतः मान देऊन आपण वर्तन केलं पाहिजे. म्हणून तुम्ही तसं केलात, कारण आईच्या प्रेमामध्ये तुमची भक्ती खूप होती. काही मातृभक्त असतात, काही पितृभक्त असतात, तर काही म्हणणारे दारा भक्त असतात. तुम्हाला सध्याच्या काळामध्ये मातृभक्त खूप कमी दिसतील, पितृभक्त अतिशय तुरळक दिसतील. पण दारा भक्त, दारा कळले ना? दारा सिंग म्हणत नाहीये, दारा म्हणजे पत्नी. तिच्या या ठिकाणी काय म्हणतात त्याला, ताब्यामध्ये म्हणा किंवा तिच्या शब्दाला मान राखून म्हणा, असेच भरपूर मिळतील बघा आपल्याला. ये शे कोणी हा न म्हणेल तरी ये युगची जाईल. 13वा अध्याय खूप सुंदर वर्णन करतात. हा एखादा कामिक मनुष्य कसा वर्णन करतो, स्त्रीच्या अधीन कसा असतो, त्याचं खूप भारदार पद्धतीनं माझी माऊली वर्णन करतात. वा वा वा, ओव्या वाचण्यासारख्यात बरं काय. लक्ष देऊन 13व्या अध्यायामधल्या ओव्याचा. असो, काय म्हणतात तसं तुम्ही मात्र भक्त होतात आणि लगेच मात्र तुम्ही या ठिकाणी धावून आलात, असं कथा बोलू लागलेलं आहेत. हे पूर्व कथा इतिहासी झाली होती जैसी तैसी. ते सांगितले परशुरामासी आश्रमवासी ब्राह्मणी. पूर्व कथा इतिहासी, इतिहासामध्ये जे मागे होऊन गेलं ते सांगितलं जातं त्याला इतिहास म्हणतात. आणि हे झाशी जैसी तैशी, जसं झालं तसं. कुणाला सांगितले? परशुरामाला. कुणी सांगितले? आश्रमवासी ब्राह्मणी. ब्राह्मणी ज्या होत्या, ब्राह्मण काही पळून गेल्या होत्या, त्याच्या बायका काय होत्या, काही ब्राह्मणी होत्या, त्या सगळ्यांनी म्हणून परशुरामाला ही कथा सांगितली. परशुरामाने कथा ऐकली, मातेचा आवाज कानावर गेला. परशुराम काय करू लागला? ऐका कथा गोडाय पुढं. ऐसे ऐकोनी वार्ता सवेग पाहू आला माता. तिशी घाय वट देखता आक्रंदता गैवरला. ऐसे ऐकून वार्ता सवेग पाहू आला माता. आईचं दुःख भरीत या ठिकाणी आवाज कानावर आल्याबरोबर सवेग मात्र तत्क्षणी आला. कारण आईच्या शब्दामध्ये कारुण्याचा भाव होता, दुःखी स्वर होता. बोलताना कळतं बरं का अंतकरणातला भाव काय आहे. मानस जाणीजे बोले. कसं बोलते होती? दुःखित अंतकरणाने जवळ आला आणि आल्यानंतर रक्ताच्या थारोळ्यामध्ये आपल्या आईला परशुरामाने बघितलं. जन्मदात्या आईला जर रक्ताच्या थारोळ्यामध्ये बघितल्यानंतर कोणत्या पुत्रांना दुःख वाटणार नाही सज्जन हो. हा तर मात्र भक्त होता. एकदम आक्रंदना केली, आई आक्रंदत केला. एकदम हृदय गहिवरून आलं, डोळ्यातून टप 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 आई अश्रूंच्या धारा लागल्या. आणि एवढ्यामध्ये आई सावध होते थोडस. परशुरामाला बघितल्यानंतर तिचा ऊर भरून येतो.
आणि परशुरामजीला जवळ घेते आणि परशुरामजीला रेणुका माता काय बोलते ऐका पुढची ओळ. रेणुका म्हणे पुत्रासी तू काय ते रड आलासी पुरुषात नाही तुझ पासी कैवारी होसी तू काय. आईला रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडल्यानंतर परशुरामजी दुःखित आणि गहीवरून आल्यानंतर रेणुका माता तेवढ्यात विषाने म्हणतात, ए पुत्रा, अरे इथं काय रडायला लागलास म्हणले बाईला सारखा. जसं एखाद्या बाईकडे हिंमत नसते तसा तू पुरुषार्थहीन झालास काय, नपुषक आहेस का, शंड आहेस काय, तुझ्याकडं कमतरता आहे, पुरुषार्थ नाही का तुझ्याकडं, का रडतोस. भागोबाई सारखा रडू नको. कैवार जर आता रडत बसला तर माझा कैवार माझं दुःखाचं परतफेड कसा करणार, असं त्वेषात्मक आईचं बोलणं सगळं बोळ अंगामधलं एकवटलेलं आहे. आणि परशुरामाच्या अंतकणामध्ये वीरश्रेणी जागृत व्हावी अशा प्रकारचे शब्द कठोर शब्दामध्ये रेणुका माता त्याची वीरश्रेणी उत्पन्न करण्याकरता काय बोलते माता माझी, ऐका पुढची ओळ. ऐकोनी मातेच्या वचना परशुराम लागे चरणा शीघ्र मद द्यावी अनुज्ञा शस्त्र अर्जुना छेदिना. आई सांगितले परशुरामा दुःख करायची वेळ नाहीये. या राजाने काय काय झालं सगळ्यामध्ये इत्यंभूत प्रकारची माहिती रेणुका मात्याने परशुरामजीला सांगितली. ऐकोणी मातेच्या वचना सगळ्या प्रकारची माहिती ऐकली. आम्ही कशा करता त्याला बोलवलं, काय इत्यंभूत पाहुणचार केला, तुझ्या वडिलांनी कशा प्रकारे त्याला समजूत घातली, त्यानं काय काय प्रकार केला, सगळी प्रकारची सांगितल्यानंतर ऐकोणी मातेच्या वचना अशा प्रकारचं आईचे वचन ऐकलं. शेवटी आईनं सांगितलं तू काय पुरुषार्थी नाहीस का, हे सगळं वचन ऐकल्यानंतर परशुराम आईच्या चरणाला मस्तक ठेवलेला आहे आणि आईला म्हणतो, आई मला मात्र आताच्या आता आज्ञा द्या, आत्ताच्या आता जातो. सहस्त्रार्जुन या ठिकाणी जो राजा आहे त्याला आत्ताच्या आता छेदन करतो, धडापेक्षा मुंडक त्याचं बाजूला करतो, फक्त तुझी मला आज्ञा द्या, असं परशुरामजी आईच्या चरणाला नम्र होऊन बोलू लागले. शोभे आज्ञा दिदली दुर्धर शस्त्रार्जुनाचे शस्त्र कर छेदोनी निवटी त्याचे शिरा दानव समस्त निर्दाळी. शोभन आज्ञा दिली, दुर्धर प्रकारची आज्ञा दिली. अर्जुना, परशुरामा, माझी आज्ञा आहे तुला. काय करायचं, सहस्त्र अर्जुनाचे सहस्त्र म्हणजे हजार कर म्हणजे हात आहेत ना, ते एक कट 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 जसं हिवाळ्याच्या दिवसामध्ये लवकर दुसऱ्याची भाजी खोडायला जावं, हाय मालक यायची माणसाच्या मागे थोडं धावून राहावं, तसे ती बाई भाजी कुडते. बघून बघ जो कोणा कुंचीवर भाजी, आमच्याकडे कुंचीच म्हणतात बरं काय गुरुजी, तुमच्याकडे काय म्हणतात मला माहिती नाही. टोपलं म्हणा, आता काहीतरी घ्या ना. काय जसं खुडते ना तसं कट 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 हजार हात छेदून टाक, छेदून त्याचे निवटी शिर, नंतर आधी हात तोड, आधी धड तोडू नको, त्यालाही कळावं काय दुःख असतं ते. बघा एखाद्याचं प्राण घ्यायचं असेल ना तर काय दुःख असतं. परत एकदा मला बीड मधली घटना आठवण येते बरं काय, हे मला काय आठवत नाही त्यांचं नाव, परंतु किती दुर्धर प्रकारचा छळ करून मारला. एक योग्य अयोग्य हे मला त्याच्यामध्ये काही बोलायचं नाहीये, पण एवढा दुर्धर छळ करून मारला जे अरे 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 माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली बीड जिल्ह्यामध्ये. असो, पण तू काय करायचं, त्यांनी सुद्धा आम्हाला असं छळण केले ना, मला 21 वेळा घाय घातले ना, तू सुद्धा त्याला एक 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 कर छेदन कर, नंतर मात्र त्याचं धडापेक्षा मुंडक कर. आणि एवढंच नाहीये, दानव समस्त निर्दाळी जेवढे माझ्या ठिकाणी दुष्ट असतील त्यांचा सगळ्याचं निर्दाळन करावं. माता रेणुका आपल्या पुत्राला म्हणजे परशुरामजीला आज्ञा देऊ लागतात. युद्धा माझी शस्त्री माझ गायवट केले छत्री तरी तो पृथ्वी करावी निक्षत्री झुंड मारी करोनिया. काय करायचंय, युद्धा माझी शस्त्रार्थी माझं घायवट केले क्षत्रिय. या युद्धामध्ये शस्त्रास्त्रार्थाचा मार करून मला घायवट केलेला आहे, म्हणून तू काय कर, या पृथ्वीवर मात्र पृथ्वी निक्षत्रिय करायची. निक्षत्रिय म्हणजे या पृथ्वीवर क्षत्रिय राहायलाच नाही पाहिजे. तुम्ही म्हणाल एवढं जर सगळे क्षत्रिय मेले तर नंतर कुठून आले,
जे दंडेलशाही करणारे उन्मत होते ना, जे परशुरामजीच्या विरोधामध्ये या ठिकाणी गेले, त्या सगळ्याच या ठिकाणी क्षत्रियांना मारलं, असं मी गुरुवर्याकडून ऐकलेलं आहे. बरं काय, यथार्थ आहे का चूक आहे याचा तुम्ही नंतर निर्णय करा. माझं चुकलं तर नंतर मला वैयक्तिक फोन करून सांगा. बरं काय, असो. मग अशा प्रकारचं निक्षत्रिय करा. कसं करा? धुंडमारी करू नये. धुंडमारी करणे म्हणजे काय? हुडकू हुडकू मारणं, घरात शिरून मारणं, एकेकाला बाहेर काढू क्षत्रियाला मार. बर, जर करता असे जर असतील, अशा प्रकारची माझी आज्ञा आहे. असं परशुरामजीला दुःखित अवस्थेमध्ये या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या रेणुका मातेने मुलांना चेतना आज्ञा देऊ लागल्या. सहस्रार्जुन सहित राज सूत शोधून मारावे समस्त दैत्य मातले उन्मत तरी समूळ घात करी त्यांचा. सहस्रार्जुनाला तर मारच मार, यात काही संशय नाहीये. पण तेवढे त्याचे सूत म्हणजे पोर आहेत ना, त्या सगळ्या पोरांनी मात्र मला मारले. बरं का, त्यांनी माझ्या शरीरावर हात उगारलेला, म्हणून शोधून मारावे समस्त. कुठं घरात लपून बसतील, मधल्या तळ घरात, वरल्या घरात, देव घरात, आतल्या घरात, मधल्या घरात, देव घरात, बघ सगळ्याला शोध, एकेकाचा चुन चुन के मारूंगे सब जनों को मारडा, असं आज्ञा देतात. वरी समूळ घात करी त्याचा. दैत्य जे असतील ते उन्मत झाले ना, माजक्याला मसालामध्ये शब्द कसा वापरला? दैत्य मातले उन्मत जे झाले, जे राज्यकारभारामध्ये लक्ष नाही, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात, अंधाधुंद राज्यकारभार करतात, मनाला वागेल ते नियम या ठिकाणी करतात, असे जे राजे झाले ना, अधर्माचा ऊत ज्याला आलेला आहे, अशांना मात्र शोधून शोधून या ठिकाणी समूळ घात करी त्यांचा. अशा प्रकारची आज्ञा माता रेणुका देवी आमच्या या ठिकाणी परशुरामजी भगवंताला देऊ लागतात. माझे शरीराते धरित्री एकवीस गाय केले क्षत्री एकवीस वेळाने क्षत्री पृथ्वी करी ममाज्ञा. बाळा, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. मी आता थोड्या वेळाची सांगाती आहे रे तुझ्या, म्हणून माझ्या बोलण्याकडे लक्ष दे. काय आहे माझं शरीर? हे काय आहे? धरित्री. शरीरावर या 21 घाय केले क्षत्रिय, म्हणजे क्षत्रियाने या शरीरावर किती घाय केले? 21 वेळा घाय केलेला आहे. म्हणून हे धरत्री म्हणणारे जे माय आहे ना, हे धरत्री सुद्धा, धरणी माता सुद्धा माय आहे. मी तुझी आई आहे. माझ्या या आईच्या, तुझ्या या आईच्या शरीरावर 21 वेळा या क्षत्रियाने घात केलेला आहे ना, तू सुद्धा या धरित्रीवर 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी करी मम आज्ञा. एकदा मेले का त्याचे पोर बाळ अजून पुन्हाला जन्माला येतील. ते म्हणाला मारल्यावर कसे येतील? त्यांच्या बायका आहेत ना, त्यांचा तेज त्या बायकांच्या उदरामध्ये गर्भामध्ये असेल, आणि काय होईल? पुन्हा ते जन्माला येतील, ते बी तसंच वागतील. कारण बीजतैशे फळ वरी आले अमंगळ, बाप जैसा बेटा आणि कुंभार जैसा लोटा, तसले ते पिळगाड जन्माला येतील. मग त्याला सुद्धा शोधायचं, त्यांनी मोठे झाले की त्यांना मारायचं, मग त्यांच्या बायकांना असंच चालणार आहे ना. कारण बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज होय, 80 कल्प कोटी जाय, हे जसं चालत आले ना, तसंच करा. पण स्त्रियावर हात नाही उगारायचं. पृथ्वीवर जेवढे क्षत्रिय झाले त्यांना 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करी, पृथ्वी करी निक्षत्रिय मम आज्ञा, माझी आज्ञा आहे. आईचं प्रमाण मान्य कर आणि एवढ्या प्रकारचं कार्य तू करावं, असं माता रेणुका मात्र या ठिकाणी दुःखाच्या थारोळ्यामध्ये पडल्यानंतर मुलांना द्वेषाने बोलू लागतात. वंदोनी मातेचे चरण घेऊन धनुष्य बाण परशुधरून दारुण कोपायमान चालिला. आईची एवढी आज्ञा झाल्या बरोबर रेणुका मातेने एवढी बोलले, आणि आपला काय झाला? झालं सगळं काम झालं. एवढं बोलण्याकरताच प्राण शरीरामध्ये ठेवला, प्राण ज्योत की सांगतात. एवढं बोलल्याबरोबर मातोश्री गेल्यानंतर आईच्या चरणाला वंदन केलं. हातामध्ये धनुष्य बाण घेतलेलं आहे, परशु नावाचं शस्त्र हातामध्ये कुऱ्हाड घेतलेली आहे. एकदम कोप मात्र केवढा! जमदाग्नी ऋषींचा क्रोध होता, कोपायमान चालेला. जात असताना धरणी थरथर थरथर कापावं.
त्यांच्या वाऱ्याच्या वेगाने पृथ्वी तलावरील या ठिकाणी वृक्ष उन्मळून घर 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 फिरून पडा एवढा त्वेषामध्ये निघालेले आहेत परशुरामजी. कुठं जातील, काय करतील? गोड 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 कथा आहे, झोपी न जाता ऐकण्यासारखी कथा आहे. पण काय करणार, वेळ झाला ना आपला म्हणून. आणि ते पॅरेग्राफ बदललेला आहे म्हणून. झालेली कथा, झालेली सेवा सर्व रामभक्तांच्या चरणावर आपण समर्पित करू.